विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। दिनांक 8/11/2021 दौंड लोहमार्ग पोलीस ठाणे। दिनांक 26/11/2021 रात्री 8:45च्या सुमारास दौंड रेल्वे स्टेशन पुणे बाजूकडील नानवीज गेट जवळील ऑटर सिग्नलची 3 ते 4 चोरट्यांनी वायर कट केल्याने सिग्नल न मिळाल्याने सदर ठिकाणी डाऊन कोणार्क एक्सप्रेस ही गाडी थांबली असता सदर चोरट्यांनी रेल्वे गाडीतील 2 महिला प्रवाशांचे गळ्यातील दागिने किमान रुपये 1,55,000 खिडकीतून हात घालून ओढून चोरून नेले। गाडीतील जखमी रेल्वे प्रवासी यांनी अटकाव केला असताना आरोपींनी त्यांना मारहाण केली, त्यात ते जखमी झाले म्हणून महिला तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दौंड रेल्वे पोलीस ठाणेकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता। ऐन दिवाळीच्या सणावेळी असा प्रकार झाल्याने रेल्वे प्रवासी भयभीत झाले होते। सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत क्षीरसागर तसेच गुन्हा अन्वेषण शाखा लोहमार्ग पुणे येथील पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली दौंड रेल्वे पोलीस ठाणेकडील प्रभारी अधिकारी युवराज कलकुटगे, स्थानिक गुन्हा शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अतरकर, उप पोलीस निरीक्षक कोळपे, पोलीस हवालदार सुनील कदम, पोलीस हवालदार आनंद कांबळे, पोलीस नाईक धीरज भोसले, पोलीस हवालदार राजू काटे, पोलीस नाईक खोत, पोलीस हवालदार संतोष कांबळे, पोलीस हवालदार अजित सावंत, पोलीस हवालदार सरफराज खान, पोलीस हवालदार आनंद वाघमारे, पोलीस हवालदार धनंजय वीर, पोलीस हवालदार संतोष कांबळे, पोलीस हवालदार मनोज साळवे, पोलीस नाईक रमेश पवार, महाराष्ट्र पोलीस शिपाई वनिता समिंदर, चालक एकनाथ लावड यांनी कसोशीने प्रयत्न करून आरोपी एक तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ताराचंद सुडगे, पोलीस हवालदार मनोज साळवे, अजित सावंत, पोलीस नाईक सरफराज खान, संतोष पवार, पोलीस नाईक रमेश पवार, महिला पोलीस नाईक बनसोडे, प्रियंका खरात, वनिता समिंदर, वाहन चालक एकनाथ लावड यांनी कसोशीने प्रयत्न करून एक कुंजीर अहिरा पवार वय 19 वर्षे राहणार खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे, दीपक चंद्रकांत मुंगळे वय 30 वर्षे राहणार भगतवाडी तालुका करमळा जिल्हा सोलापूर यांना अटक केली। त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला सोन्याचा मुद्देमाल किमान रुपये 1,55,000 तसेच गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत। निष्पन्न फरारी आरोपींचा शोध चालू आहे। सध्या वरील 2 आरोपी मजकूर हे न्यायालयीन कोठडीत आहेत। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।